नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत आज एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी संदर्भातील नवीन यादी प्रसिद्ध झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता आपले नाव यादीत आहे का, ही केवायसी कशी करायची आणि पुढे रक्कम कधी जमा होणार याबाबत माहिती शोधत आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. पहिली म्हणजे नवीन यादीमध्ये कोणत्या प्रकारच्या लाभार्थ्यांचा समावेश होत आहे. दुसरी म्हणजे ई केवायसी करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि तिसरी म्हणजे नाव नसल्यास पुढे काय करायचं. सर्वप्रथम तुमच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात यादी आली आहे का हे अधिकृत पद्धतीने तपासून घ्या. जर तुमचे नाव यादीत दिसत असेल तर घाईघाईने कोणतीही प्रक्रिया करण्याऐवजी प्रथम यादीतील तुमची माहिती आणि बँकेतील कर्जाची माहिती जुळते का याची खात्री करून घ्या. अनेक शेतकरी असा प्रश्न विचारत आहेत की बँकेतील कर्जाची रक्कम आणि यादीतील दाखवलेली रक्कम वेगळी का दिसत आहे. तर अशा परिस्थितीत थेट ई केवायसी करण्याऐवजी संबंधित बँका किंवा सहकारी संस्थेशी संपर्क साधून माहिती पडताळून घेणे अधिक योग्य ठरते. आवश्यक असल्यास तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया देखील वापरत आहेत. ई केवायसी करताना काही ठिकाणी सर्व्हरची अडचण किंवा तांत्रिक समस्या येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे 1-2 वेळा प्रयत्न करूनही प्रक्रिया पूर्ण होत नसेल तर थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करा किंवा अधिकृत सेवा केंद्राची मदत घ्या. ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल त्यांच्या पुढील पडताळणीनंतर लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. मात्र कोणतीही रक्कम जमा होण्याची तारीख अधिकृत शासन निर्णय किंवा संबंधित विभागाच्या घोषणेनंतरच निश्चित मानावी. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांचे नाव या यादीत नाही त्यांनी काय करायचे. जर तुम्ही पात्र असाल आणि नाव आलं नसेल तर निराश होण्याची गरज नाही. पुढील याद्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. काही शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानाबाबतही विचारणा करत आहेत. या संदर्भात अधिकृत घोषणा किंवा शासन निर्णय आल्यानंतरच निश्चित माहिती मिळू शकेल. त्यामुळे सोशल मीडियावर अप्रमाणित दावे किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. शेतकरी मित्रांनो, कोणतीही प्रक्रिया करताना आधार कार्ड, बँक खाते आणि कर्जाची माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या. कोणतीही शंका असल्यास संबंधित बँक किंवा अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधा. अशाच कर्जमाफी, शेतकरी योजना आणि शासनाच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.